माधुरी दीक्षितचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं, पण एक असा स्टार होता जो ना अभिनेता ना निर्माता तर होता एक क्रिकेटपटू, आणि त्याचं नाव अजय जडेजा. राजघराण्यात जन्मलेला हा क्रिकेटपटू माधुरीच्या प्रेमात पडला आणि माधुरीही त्याच्या. रिपोर्टनुसार एका फोटोशूट दरम्यान या दोघांची भेट झाली. त्यावेळी अजय बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता आणि माधुरी त्याला निर्मात्यांकडे सुचवत होती. दोघांच्या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. इतकंच नाही तर लग्नाचीही चर्चा सुरू होती. पण नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. मॅच फिक्सिंगच्या वादात अजय जडेजाचं नाव अडकलं. त्याची क्रिकेट कारकीर्द डळमळली आणि याच वादाचा परिणाम झाला त्यांच्या नात्यावरही. रिपोर्ट्सनुसार या सर्व घडामोडींमुळे माधुरी आणि अजयचं नातं तुटलं, लग्न मोडलं. आणि जर हे नातं जुळलं असतं तर माधुरी आज जामनगरच्या राजघराण्याची सून म्हणून ओळखली गेली असती. अजय जडेजा हा गुजरातमधील जामनगरच्या राजघराण्यात. त्यांचे वडील दौलतसिंग जडेजा हे 3 वेळा संसदेत जामनगरचे प्रतिनिधी होते. 1995 मध्ये अजयने भारताला आशिया कप जिंकवून दिला आणि तो त्या काळातील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक मानला गेला. आज अजय जडेजा एका प्रसिद्ध राजकारण्याच्या मुलीशी विवाहबद्ध झाला आहे. 2 मुलांचा पिता आहे आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा मार्गदर्शक म्हणून काम करतोय. तर माधुरीनेही तिच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी विवाह करून केली आहे.